भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी अखेर माघार घेतलेली आहे। बातमी अमरावतीमधून। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रशांत महल यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना पाठिंबा देण्यात आलाय। हर्षजित देशमुख यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असं त्यांनी सांगितलं। नांदेड विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार माधव पाटील जळगावकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय। त्यामुळे नांदेडमधून सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे। काँग्रेसचे माजी आमदार माधव पाटील जळगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। आज विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। काही मिनिटं आता शिल्लक आहेत आणि त्यातच नांदेडमधून आता माधव पाटील जळगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। बातमी यवतमाळमधून। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार सय्यद फारुक यांनी माघार घेतली आहे। महाविकास आघाडीची भिस्त सय्यद फारुक यांच्यावर असल्याची चर्चा आहे। राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू होती। त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पुढे करण्याच्या हालचाली सुरू असतानाच त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनेकांच्या भुवया आताहून चावल्या। नाही, मी महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार नव्हतोच। मी अपक्ष फॉर्म टाकला होता। मी तिकीट मागितली होती, परंतु मला तिकीट न देता ते कांबळेला तिकीट दिले गेले। आणि दुसरं हे एक झालं का ए फॉर्म मध्ये कमीत कमी माझं नाव आलं असतं तर नंतर मी आता कांबळेंनी विड्रॉल घेतल्यानंतर मी बी फॉर्म जोडला असता, परंतु ए फॉर्म मध्ये माझं नाव नव्हतं म्हणून मी अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार होऊ शकलो। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसंदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा अपक्ष उमेदवार सय्यद फारुक यांनी अखेर आता माघार घेतलेली आहे। आता एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या आता घडामोडी घडतायत। काही मिनिटं आता माघार घेण्यासाठी बाकी असताना गणेश गीते हे उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी माहिती आता मिळते। गणेश गीते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना। गोकुळ गीते मात्र अद्याप नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे अखेर आता गणेश गीते तरी माघार घेणार हे स्पष्ट झालेले आहे। तर गणेश गीते हे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झालेत। गोकुळ गीते मात्र अद्याप नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे गोकुळ गीते काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अद्याप सुद्धा भाजपच्या आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आलंय। पुढे नको जाऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।